नमस्कार, मी अंजलीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण दुधातली शेवभाजीची रेसिपी पाहणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, पण बऱ्याचदा असं होतं की जे आपण दूध वापरतो ते फुटलं जातं शेवभाजीमध्ये. तर ते होऊ नये आणि त्यासाठी घ्यावयाची जी काळजी आहे दुधातली शेवभाजी बनवताना, तर त्या सगळ्या महत्त्वाच्या टिप्स मी व्हिडिओच्या मध्यभागी दिलेल्या आहेत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण शेव घेतलेली आहे. शेव कुठलीही घेतली तरी चालेल. इथे मी लसूणी शेव घेतलेली आहे. अशी जाडसर शेव असावी. यात पिवळसर कलरची पण शेव असते. तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार शेव घेऊ शकता. त्याचबरोबर आपण इथे काही साहित्य घेतलं आहे. इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि एक टोमॅटो घेतलं आहे. तर तुम्ही जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल थिक, तर तुम्ही हे कांदा आणि टोमॅटोची प्युरीसुद्धा घेऊ शकता. तर इथे 1 चमचा आपण लसूण अद्रकची पेस्ट घेतली आहे. त्याचबरोबर आपण इथे 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आपण इकडे आणि त्याचबरोबर इथे मी 1 चमचा जिरं आणि मोहरी घेतलेली आहे, सोबतच घेतलेलं आहे. त्याचसोबत आपण इथे गरम मसाला घेतलेला आहे. इथे आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 1 छोटा चमचा आपण इथे हळद पावडर वापरली आहे आणि 1 चमचा आपण लाल तिखट वापरलं आहे. तर हे सगळं साहित्य आपल्याला शेवभाजी बनवण्यासाठी लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे काही दुसरं साहित्य लागणार आहे. इथे मी दूध घेतलेलं आहे, अर्धा ग्लास दूध आहे. तर दूध कसं घ्यायचं तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. आणि इथे आपण काही खडे मसाले घेतले आहेत. त्यात मी दालचिनी घेतलेली आहे आणि इथे आपण तेजपत्ता घेतले थोडासा आणि 2 लवंग आणि इथे आपण एक 2-3 काळी मिरी घेतलेली आहेत. तर तुम्ही हा खडा मसाल्याच्या ऐवजी डायरेक्ट शेवभाजीचा जो बाजारात मसाला मिळतो तोही यूज करू शकता. पण तो मसाला नसेल तर मग असा खडा मसाला घ्यायचा. तर आता गॅसवर मी अशा प्रकारे कढाई ठेवलेली आहे. त्यात आपण साधारणतः 4 ते मोठे 5 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम होऊ द्यायचं व्यवस्थित. तेल गरम झाल्यानंतर मग त्यात जिरं आणि मोहरी टाकायची. तर ज्यावेळेस आपण दुधातली शेवभाजी बनवतो तर बऱ्याचदा असं होतं की आपलं दूध फाटलं जातं. तर त्याचं कारण काय? तर तुम्ही जे दूध वापरता ते दूध अगदी थंडही असू नये, अगदी गरमही असू नये. तर यात आपण कढीपत्ता, जिरं, मोहरी आणि इथे आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे. व्यवस्थित तडतडली, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फ्राय झाल्या की मग त्यात टाकायचं लसूण अद्रकची पेस्ट. लसूण अद्रक पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला त्यात टाकायचा एक मोठा कांदा, बारीक चिरलेला आपण इथे कांदा यूज केलेला आहे. कांदा बारीक आपण चिरून घ्यायचा. हवा असेल जास्त थिक तुम्हाला ग्रेव्ही, तर त्यावेळेस मग तुम्ही हा कांदा मिक्सरमध्ये फिरून त्याची बारीक अशी पेस्ट पण करू शकता. पण मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे आणि अशाही पद्धतीने ही शेवची भाजी आळून येते, कारण यात आपण दूध टाकतोय. तर दुधामुळं ती आपोआप गाढी होते त्याची ग्रेव्ही. तर इथे आपला कांदा मस्तपैकी लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यात मी खडे मसालेही टाकलेत. खडे मसाले त्याच्या अगोदर टाकले तरी चालतील, नंतर टाकले तरी चालतील. जस्ट आपल्याला एक फ्लेवरसाठी इथे खड्या मसाल्याचा यूज केलेला आहे. तर थोड्या वेळाने मी हे खडे मसाले जे आहेत, तेजपत्ता किंवा दालचिनी, ते काढून घेणार आहे. फक्त एक जस्ट अरोमा या खड्या मसाल्यांचा यात यावा यासाठी आपल्याला या भाजीत टाकायचं आहे. व्यवस्थित तेलामध्ये कांदा परतल्यानंतर त्यात आपल्याला एक टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो पण आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. अगदी नरम होईपर्यंत आपल्याला हा तेलात फ्राय करायचा आहे. तर मसाला योग्य असेल तर शेवभाजी अगदी टेस्टी होते आणि ही दुधातली शेवभाजी सिरियसली खूप छान टेस्ट येते. आणि अगदी नॉर्मल भाजीपेक्षासुद्धा, जी आपण नॉर्मली पाण्यात बनवतो त्या भाजीपेक्षासुद्धा खूप छान रिच ग्रेव्ही होते. आणि अगदी हॉटेलमध्ये सुद्धा, बऱ्याच ढाब्यावर सुद्धा अशा प्रकारची ही भाजी बनवली जाते. तर बऱ्याचदा असं होतं की काही व्ह्यूअर्सची डिमांड होती की दुधातली शेवभाजी दाखवा, कारण बऱ्याच लोकांची अशीही डिमांड होती की आमची ज्यावेळेस शेवभाजी बनवतो तर त्यावेळेस दूध फाटलं जातं. तर दुधाचं जे प्रमाण आहे, म्हणजे खूप जास्त उकळतो दूध नको आणि खूप जास्त थंडही नको. तर थोडंसं कोमट दूध घेतलं तरी चालतं. आणि दूध घेत असताना फुल फॅट क्रीमवालं दूध वापरायचं नाही, नाहीतर तुमचं दूध अगदी आपल्या तडक्यामध्ये टाकल्यानंतर लगेच ते फुटतं, दह्यातच त्याचं रूपांतर होतं. त्यावेळेस अशावेळी काय करायचं, अर्धं दूध आणि अर्धं पाणी असं तुमचं दूध असलं पाहिजे. नाहीतर मग तुम्ही ज्यावेळेस दूध टाकता त्या दुधामध्ये तुम्हाला पाणी टाकायला हवं, म्हणजे तुमचं दूध फाटणार नाही. इथे आपण हळद टाकलेली आहे आणि इथे 1 चमचा गरम मसाला यूज केलेला आहे. तर त्याचबरोबर आपण लाल मिरची पावडर पण टाकूया आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. मसाला व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, बिलकुल कच्चा राहिला नाही पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही कुठलीही जर शेवभाजी करत असाल तर त्यावेळेस पाण्याचा यूज करतो, पण या शेवभाजीमध्ये दूध टाकत असताना थोडंसं दुधामध्ये पाणी
टाकायचं आणि मग भाजीत टाकायचं. इथे आपण शेव टाकली आहे सगळ्यात अगोदर, त्यानंतर अर्धा ग्लास आपण इथे दूध यूज केलेलं. माझ्या दुधामध्ये मी हाफ पाणी आणि हाफ दूध ठेवलं होतं, त्यामुळे दूध तुम्ही इथे बघू शकता कसंही बॉईल केलं तरी फुटत नाही. जर तुम्ही नुसतं दूध टाकलात तर बऱ्याच लोकांची भाजी व्यवस्थित होते आणि बऱ्याच लोकांची फुटली जाते. त्याचं एकमेव रिझन असतं की तुमच्या दुधाची क्वालिटी. दूध घट्ट असेल तर आपोआप ते फाटलं जातं आणि दुधात जर आपोआप तुमच्या पाणी असेल थोडंसं तर मग ते दूध फाटणार नाही. तर बघा अशा प्रकारे मी ट्रायल अँड टेस्टेड रेसिपी सांगते तुम्हाला. मी बऱ्याचदा ट्राय केलेले, त्यानंतर तुम्हाला मी सगळे एक्सपिरियन्स अनुभवलेले आहेत शेवभाजी करताना. तर बघा इथे आपली शेवभाजी तयार झालेली आहे. अगदी हळूसर म्हणजे एक थोडेसे बबल्स यायला लागले किंवा एक उकळी फुटली की मग सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकायचं आहे. अगोदर मीठ टाकलात दुधात तर दूध फुटलं जातं. तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित असे बुडबुडे आले किंवा भाजी अशी थोडीशी उकळी मारायला लागली की मग गॅस बंद करायचा आणि आपोआप ती भाजी आपली जी शेव आहे ती ग्रेव्ही सोक करून घेते आणि खूप नरम होण्याची शक्यता असते. त्यामुळं खूप जास्त शिजवायची त्याला गरज पडत नाही. तर छानपैकी रिच ग्रेव्ही झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. अगदी टेस्टी आणि अगदीच सोपी, करायला सोपी आहे. पण फक्त तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन जर फॉलो केल्या तर ती भाजी अप्रतिम टेस्ट होते. तर बघा इथे आपली भाजी तयार आहे. गरमागरम भाजी कुठल्याही चपातीसोबत, पराठ्यासोबत, अगदी भाकरीसोबतसुद्धा एकदम भन्नाट लागते. तर रेसिपी तयार आहे. त्यावर मी थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी यूज करते आहे. तर गरमागरम शेवभाजी, दुधातली शेवभाजी आपली अगदी छान पद्धतीने तयार झालेली आहे. तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच जे घंटीचं आयकॉन दिले त्यालाही क्लिक करा, म्हणजे तुम्ही कुठलंही नोटिफिकेशन मिस करणार नाही. आणि अजून कुठल्या तुम्हाला रेसिपी हव्या असतील तर त्याही आम्हाला कळवा, म्हणजे आम्ही त्यानुसार रेसिपी अपलोड करत राहू. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.